श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला जो उत्सव येतो तो म्हणजे दत्त जयंती. मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्यासारखाच अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी करण्यात येते. महाराष्ट्रात दत्त जयंतीचा मोठा उत्सव पाहिला जातो. यंदा 2025 मध्ये दत्त जयंतीला एक विशेष योग वर्षांनी जुळून आलेला आहे. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या न कोणत्या देवाच्या आराधनेसाठी समर्पित केलेला असतो. त्याच पद्धतीने गुरुवार हा जो दिवस आहे तर तो सुद्धा दत्तगुरूंसाठी समर्पित केलेला आहे. आणि यंदा 2025 मध्ये गुरुवार आणि दत्त जयंती ही एकत्र आल्यामुळे खूप असा शुभ संयोग तयार झाल्याचे आपल्याला सांगितले जात आहे. दत्तगुरूंचा जन्म हा संध्याकाळी प्रदोष काळात झाला, त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव हा दत्ताचा पाळणा संध्याकाळी हळून केला जातो. पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:36 सुरू होत आहे आणि 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 4:44 पर्यंत असणार आहे. उदया तिथीनुसार गुरुवार 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती ही साजरी केली जाणार आहे. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. दत्तात्रेय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी. पूजा करताना मूर्तीचा तुम्ही अभिषेक करा. त्यानंतर अष्टगंध लावून महाराजांना हार फुले अर्पण करा. धूप अगरबत्ती आणि शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा. यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा नामजप करा. दत्त बावने गुरुचरित्र अध्याय 14 आणि 18, गुरुलीलामृत, स्वामीचरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ आहेत आणि त्याचं तुम्ही वाचन करू शकता. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा. दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य हा खूप आवडतो. शक्य असेल तर आवर्जून दाखवा. कोणतीही पिवळी फुले, पिवळी फळे, मिठाई ही नैवेद्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. दत्त जयंतीच्या मुहूर्तावर अनेक दत्तभक्त हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात. हे पारायण दत्त जयंतीच्या 7 दिवस आधीपासून करतात. पारायणाची समाप्ती पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी करतात. भाविक 7 दिवसाचे पारायण पूर्ण नियमांचे पालन करतात. दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाची समाप्ती आपल्या घरात एखाद्या विवाहित जोडप्याला बोलवून त्यांना जेवायला घाला. तसंच गायीला देखील नैवेद्य खाऊ घाला. ब्राह्मणाला भोजन, दान, दक्षिणा द्या आणि दत्त मंदिरात जाऊन देखील तुम्ही अन्नदान या दिवशी करू शकता. अशा प्रकारे दत्त जयंतीला पारायण करण्यात येतं. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर शत्रू संपेल, कर्ज फिटेल, दत्तगुरूंच्या कृपेने घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती, मुलाबाळांवरती श्री गुरूंची अखंड अशी कृपा होईल. दत्त जयंतीला दत्त महाराजांची पूजा आपण करत असतो. या दिवशी सात्विक आणि भक्तिमय वातावरण ठेवावे. गुरुचरित्र वाचनाचाही सराव करू शकता. या दिवशी दारू किंवा मांसाहार टाळावा. गैरकृत्य, व्यसन आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. या दिवशी काय करावे? पूजा आरती करा, नामस्मरण करा, स्तोत्र पठण करा. आपल्या दारापुढे दत्त महाराजांना समर्पित अशी रांगोळी काढा. त्याचबरोबर या दिवशी काय आपल्याला टाळायचे असते? नकारात्मक आपली जी कृत्य आहे तर ते टाळा. अनैतिक वर्तन टाळा. त्याचबरोबर व्यसने, मांसाहार, मद्यपान टाळा. यासारख्या गोष्टी आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला टाळायचे असतात. कारण दत्त जयंती आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी जर आपण संपूर्ण नियमांच्या आधारे आपला संपूर्ण जो दिवस आहे तर तो घालवला तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरताही येत नाही.
बघा, आता आपण हा उपाय कशासाठी करत आहोत, तर आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण तरीही आपल्याला त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे अडचणी, अडथळे यामध्ये खर्च होत असेल, त्याचबरोबर अनेक वाईट प्रकारच्या ऊर्जा ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला असेल, किंवा मग घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडण होत असेल, आलेला पैसा हा आजारपण, दुःख आणि संकटांमध्ये खर्च होत असेल, अशा आपल्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना, तर त्यासाठी आपल्याला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, त्यावेळेस ती पूर्ण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला करायची असते. त्यावेळेसच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात. तर आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला एक नारळाचा हा उपाय करायचा आहे. नारळ हे दत्त जयंतीच्या दिवशी दत्तांना अर्पण केले जाते, कारण का नारळ हे पवित्रता आणि शुद्ध मनाचे प्रतीक आहे. नारळाचे 3 डोळे हे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते. भगवान दत्तात्रय हे स्वतः त्रिमूर्तीचे स्वरूप असल्यामुळे नारळ त्यांच्या स्वरूपाशी जुळणारे पवित्र फळ मानले जाते. नारळ जे आहे तर ते अहंकाराचा त्याग करते. नारळाचा कठीण कवच आपल्या अहंकाराचे, नकारात्मक विचारांचे प्रतीक आहे. दत्त जयंतीच्या दिवशी नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा नाश, मनाची शुद्धी, देवापुढे समर्पण, यामुळे दत्तांची कृपा सहज आपल्याला मिळते. नारळातील पाणी हे सत्वगुण आणि देवतेला प्रिय द्रव्य आहे. नारळातील पाणी अत्यंत सात्विक, पवित्र आणि शुद्ध मानले जाते. नारळ हे लक्ष्मीचे स्वरूप असल्याने नारळ समृद्धी, धन, आरोग्य आणि कल्याण आणते असं देखील मानलं जातं. आणि दत्त जयंतीच्या दिवशी नारळाचा हा उपाय केल्यामुळे घरातील अडथळे दूर होतात, आर्थिक प्रगती होते, दैवी संरक्षण आपल्याला मिळते असा लोकांचा विश्वास आहे. कुठल्याही पूजेमध्ये फळ पूर्णपणे ते अर्पण करतो ते म्हणजे नारळ. त्यामुळे दत्त जयंतीच्या विशेष दिवशी नारळ हा आपण जर अर्पण केला तर पूर्ण फलदान केल्याचं आपल्याला पुण्य जे आहे तर ते मिळत असतं. गुरुचरित्रातील अनेक प्रसंगांमध्ये आणि दत्त संप्रदायात नारळाला विशेष महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे दत्त जयंतीला नारळाचा हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळेल. आता दत्त जयंतीच्या दिवशी हा नारळ कसा आपल्याला दत्त महाराजांना अर्पण करायचा आहे तर ते बघा, पांढरा किंवा पिवळसर असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. किंवा जर मंदिर नसेल तर मग आपल्याच घरामध्ये दत्तांचा फोटो किंवा मूर्ती असेल, किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. थोडे पाणी, फुले, हळदी, कुंकू आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मंदिरामध्ये जायचं आहे. त्या नारळाला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे. त्या नारळासोबतच थोडीशी साखर सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. दत्तात्रय भगवानांना तुम्हाला जे फुलं वगैरे आपण आणलेले आहेत तर ते अर्पण करायचे. श्री गुरुदेव दत्त म्हणायचं. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि तिथे आपल्याला एक संकल्प करायचा आहे की या दत्त जयंतीपासून प्रत्येक 52 गुरुवार मी दत्त बावनी जी आहे तर ती पठण करणार आहे. माझी जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण करा, आपल्याला अशी तिथे प्रार्थना करायची आहे. म्हणजेच काय तर दत्त जयंती ही गुरुवारी आलेली आहे आणि सलग 52 गुरुवार तुम्हाला दत्त बावनी जी आहे तर ती पठण करायची आहे. यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुमची पूर्ण होईल. आणि हे नारळ तुम्हाला श्री दत्तांच्या चरणी अर्पण करायचा आहे. असा हा नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. किंवा तुमची कोणती इच्छा असेल, मग एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथे तुम्ही बोलू शकता की या शत्रूचा त्रास माझा दूर होऊ दे. मी गुरुवारी दत्त बावनी 52 गुरुवार जे आहे तर ते पठण करेल. न चुकता हा जो संकल्प आहे जर तुम्ही पूर्ण केला तर नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.